क्लासमध्ये आपल्याला पूर्ण आणि पूर्ण 1-1.5 तासाच्या आतच आपल्याला बिल्स ऑफ एक्सचेंजचे सगळे ऑब्जेक्टिव्स क्लिअर करून घ्यायचे. तर काही ऑब्जेक्टिव्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे, काही तुम्हाला सांगायची पण गरज नाही, ऑलरेडी पाठवतात. ठीक आहे. फक्त आपल्याला इश्यू कशासोबत येणार आहे, आन्सर इन 1 सेंटेन्स. आणि मग ते जे काही इम्पॉर्टंट सेंटेन्स असतील ते मी लिहून देणार, तुम्हाला फक्त ते लिहून घ्यायचे व्यवस्थित. ठीक आहे. पेज नंबर 301 वर चेक करा. क्वेश्चन फर्स्ट दिलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स अँड रिराईट द सेंटेन्स. खालीलपैकी कोणतं तरी एक ऑप्शन निवडायचं आहे. राईट. फर्स्ट क्वेश्चन चेक करा काय दिलेला आहे. द पर्सन ऑन होम अ बिल इज ड्रॉन इज कॉल्ड डॉट डॉट डॉट. असा व्यक्ती ज्यावर बिल तयार करण्यात येतो. कोणावर बिल तयार करण्यात येतो, ड्रॉवी. राईट. इथं काहीच करू नका, पुस्तकावर टिकमार्क करायचं नाही, फक्त समजून वगैरे घ्यायचं का, पुस्तक घाण करू नका, झालं. नेक्स्ट, बिफोर द ॲक्सेप्टन्स द बिल इज कॉल्ड ॲज. ॲक्सेप्टन्सच्या अगोदर बिलाला काय म्हटलं जाते, ड्राफ्ट. राईट. त्यासाठी लवकर यावं म्हणजे व्यवस्थित जागा वगैरे भेटते. ठीक आहे. नेक्स्ट, वेन द ड्यू डेट ऑफ अ बिल ड्रॉन फॉल्स ड्यू ऑन पब्लिक हॉलिडे द पेमेंट मस्ट बी ऑन डॉट डॉट डेट. म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी जर पब्लिक हॉलिडे आली तर एक दिवस काय करता, अगोदरच्या दिवसाला काय म्हणतात, प्रिसिडिंग डे. करेक्ट. जर तुम्हाला स्वतःवर भरोसा नसेल तर तुम्ही राईट क्लिक करू शकता त्याला, जे काय ऑप्शन आहे ते. नेक्स्ट, द ड्यू डेट ऑफ द बिल ड्रॉन फॉर 2 months ऑन 23 November 2019. कॅल्क्युलेट करा. 23 नोव्हेंबरपासून 2 महिने, डिसेंबर, जानेवारी. 23 आणि 3 किती, 26 जानेवारी 2020. तर मग एक दिवस काय करायचं, 25 जानेवारी 2020. 19 येते की 20 येते, 20. हां, तर कोण बैल भर 19 म्हणाला. ठीक आहे. नेक्स्ट, नोटिंग चार्जेस आर बॉर्न बाय. नीट लक्ष द्या. नोटिंग चार्जेस हे जे खर्च आहे हे कोणामुळे उत्पन्न होते, ड्रॉवी. चेक करा ऑप्शनमध्ये ड्रॉवी दिलेला आहे का. राईट. ओके. देर आर डॉट डॉट पार्टीज टू अ बिल्स ऑफ एक्सचेंज. किती, 3. कोणते कोणते हो, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. एंडॉर्स कोण मला. ठीक आहे. नेक्स्ट, वेन अ बिल इज ड्रॉन फॉर 2 months आफ्टर डेट ऑन 3 January 2020. 3 जानेवारी 2020ला बिल तयार झालेलं आहे 2 महिन्यासाठी. कॅल्क्युलेट करा ड्यू डेट किती येईल, किती, 6 मार्च. चेक करा ऑप्शनमध्ये 6 मार्च 2020 दिलेला आहे का. ऑल राईट. ओके. नेक्स्ट, नोटरी पब्लिक इज अ डॉट 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 ऑफ. हे फुटलं होतं, गव्हर्नमेंट ऑफिसर. नेक्स्ट, वेन ॲक्सेप्टर ऑर ड्रॉवी डज नॉट पे द अमाऊंट ऑफ बिल टू द होल्डर ऑन द ड्यू डेट इट नोन ॲज डॉट 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 ऑफ अ बिल. बिलाचा ड्रॉवी किंवा ॲक्सेप्टर एकच असतं ना, ड्रॉवी आणि ॲक्सेप्टर. बिलाच्या ड्यू डेटच्या दिवशी पैसे दिले नाही तर काय होईल मग, बिल डिसऑनर. ठीक आहे. लास्ट दिलेला आहे, द पर्सन हू ॲक्सेप्ट्स द बिल ट्रीट्स द बिल ॲज डॉट 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 बिल्स पेबल. जो व्यक्ती बिल ॲक्सेप्ट करतो, ॲक्सेप्ट केल्यानंतर तो बिलाला कशी ट्रीटमेंट करतो, बिल्स रिसिवेबल का पेबल, पेबल. राईट. फिलिंग द ब्लँक्समध्ये काही अडचणी नसतील कारण ऑप्शन्स दिलेले आहेत आणि जास्त काही हार्ड नव्हतं. राईट. नेक्स्ट चेक करा. 1 word सबस्टिट्यूट. 1 word सबस्टिट्यूट. त्याच्यामध्ये फर्स्ट चेक करा. 3 extra days विच आर अलाउड ओव्हर अँड अबाव द टर्म ऑफ बिल. काय लिहिता, ग्रेस डेज किंवा डेज ऑफ ग्रेस. राईट. नेक्स्ट, फीज चार्ज बाय नोटरी पब्लिक फॉर गेटिंग द फॅक्ट ऑफ डिझॉनर बिल. बिल डिझॉनर झाल्यानंतर जे नोटरी पब्लिक बिल डिझॉनर करण्यासाठी जे बिल नोटिंग करत असतो त्यासाठी काहीतरी चार्जेस घेतो, त्याला काय म्हणतात. नीट लक्ष द्या, खूप काही गोष्टीमध्ये कन्फ्युजन होते. बिल डिझॉनर झाल्यानंतर एका ऑफिसरकडे जाता, त्या ऑफिसरचं नाव काय, नोटरी पब्लिक. त्याला जे चार्जेस पेड करतात त्याला काय म्हणतात, नोटिंग चार्जेस. आणि बिल डिझॉनर झाल्यानंतर जे काम करायला त्याला म्हणायचं नोटिंग, त्याला काय म्हणायचं, नोटिंग. राईट. नेक्स्ट, अ पर्सन हू इज एंटायटल टू रिसीव द अमाऊंट ऑफ द बिल्स ऑफ एक्सचेंज. पेई. तिथे लिहून टाका आन्सर, पेई. याचा आन्सर लिहून टाकायचं, पेई. मॅक्सिमम जणांना ड्रॉ वाटते पण त्याचा आन्सर काय आहे, पेई. राईट. अ पर्सन इन हुज फेवर अ बिल इज एंडॉर्स. असा व्यक्ती ज्याच्या फेवरमध्ये बिल ट्रान्सफर केला जातो. एंडॉर्स सर का एंडॉर्स सी, स्पेलिंग ENDORSEE. राईट.
नेक्स्ट चेक करा. क्वेश्चन नंबर 5. ऑफिसर अपॉइंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर नोटिंग ऑफ डिसऑनर ऑफ बिल. ऑफिसरचं नाव काय? नोटरी पब्लिक, राईट. कॅन्सलेशन ऑफ बिल ऑन मॅच्युरिटी इन रिटर्न ऑफ अ न्यू बिल फॉर एक्सटेंडेड पिरियड फॉर ऑफ क्रेडिट. ओल्ड बिल जेव्हा कॅन्सल होते ते कॅन्सल करून एक्सटेंडेड न्यू पिरियडसाठी आपण अप्लाय करता, राईट. तर त्या सिच्युएशनला काय म्हणतात? रिन्युअल ऑफ बिल. लिहिताना कसं लिहायचं? रिन्युअल ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज लिहायचं. लिहून टाका तिथं, तुमच्यावर भरोसा नाही. 2 ते 3 दिवसाखाली एक स्ट्रीम झाली होती, त्याच्यामध्ये आपण बिल्स ऑफ एक्सचेंजचे प्रॉब्लेम बघितला होता CAच्या पुस्तकातले, राईट. आणि त्याच्यामध्ये एक बिलाचा प्रकार सांगितलं होतं मी. ह्यानं त्याच्यावर बिल तयार करते, तर ह्याच्यावर बिल तयार करते. कोणतं बिल आहे ते? अकोमोडेशन बिल. अकोमोडेशन बिलमध्ये काय होते? 2 व्यक्ती असतात ना, पहिला दुसऱ्याकडून वस्तू घेते ना दुसरा पहिल्याकडून वस्तू खरेदी करते. फक्त दोघं एकमेकावर बिल ड्रॉ करतात, काही कन्सिडरेशन राहत नाही दोघांमध्ये. चेक करा नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय सांगितलेलं आहे. बिल्स ऑफ एक्सचेंज ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड विदाउट एनी व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. कन्सिडरेशनच्या खाली अंडरलाईन करून किंवा असेल जागा लिहा. मोबदला. आता ड्रॉवी जर ड्रॉवरकडून वस्तू घेतला तर मग ड्रॉवरकडून वस्तूचं सेल्सचं कन्सिडरेशन ड्रॉवीकडे जात आहे, तर त्याला म्हणतात ट्रेड बिल. इथं काय सांगितलेलं आहे? विदाउट एनी कन्सिडरेशन म्हणलेलं आहे, व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. आन्सर लिहावं लागेल अकोमोडेशन बिल. अकोमोडेशन बिल. नेक्स्ट चेक करा. अ पर्सन हु इज possession of a bill of exchange. A person is in a position of bills of exchange. Possession म्हणजे असा व्यक्ती ज्याच्यावर बिलाचा मालकी हक्क असते. सपोज तुम्ही नीट ऐका की जर फ्लॅट वगैरे घेतलात तुम्ही, राईट. एक पर्टिक्युलर समजा 50 हप्ते तुम्हाला भरायचे आहेत. किती? 50. तर जोपर्यंत तुम्ही 30-40 हप्ते भरत नाही तोपर्यंत तुम्हाला मालकी हक्क भेटत नाही. जेव्हा तुम्ही 30-40 हप्ते भेटता मग तुम्हाला काय भेटते? त्याचं पोझिशन भेटते, म्हणजे मालकी हक्क किंवा ताबा, राईट. तर आता बिलाचा ताबा कोणाजवळ असते? होल्डर. होल्डर म्हणजेच काय? ड्रॉवर, राईट. एक्झाममध्ये जर ड्रॉवर लिहिला तरी पण तुम्हाला मार्क्स मिळतात, असं काही नाही होल्डर्स लिहायला पाहिजे. पण तुम्ही पाठ करत असताना काय करायचं? होल्डर आणि ड्रॉवर. ओके. नेक्स्ट, कन्व्हर्शन ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज इन टू द प्रेझेंट व्हॅल्यू. कन्व्हर्शन म्हणजे परिवर्तन करून घेणे, बिलाचं परिवर्तन करून घेणे प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये, तर त्याला काय म्हणतात? डिस्काउंट. डिस्काउंट ऑफ द बिल, राईट. नेक्स्ट, अमाऊंट विच इज नॉट रिकवरेबल फ्रॉम ड्रॉवी अँड अकाउंट ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी. ड्रॉवी इन्सॉल्वंट झाल्यानंतर काही अमाऊंट येते त्याला काय म्हणतो आपण? कॅश बँक. जे येत नाही त्याला बॅड डेट्स. आन्सर लिहून टाका त्याचं, बॅड डेट्स. ट्रू फॉल्स विथ रिझन. दिसायला अवघड आहे, ॲक्च्युअलमध्ये खूप सोपं आहे. मी जिथे जिथे अंडरलाईन करायला सांगला तिथे फक्त अंडरलाईन करायचं आणि एक एक शब्द चेंज करून टाकायचं, बरोबर आन्सर्स येऊन जाईल. ओके. चेक करा. स्टेट द ट्रू ऑर द फॉल्स विथ रिझन्स. तर आता लिहिताना कसं लिहायचं? 1 नंबर टाकून क्वेश्चन मार्क द्यायचा. दिस स्टेटमेंट इज ट्रू असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स, आणि एक वेळ खाली सोडून काय लिहायचं? रिझन. ओके. चेक करा. इंडियन बिल इज वन इन विच इज ड्रॉन इन वन कंट्री अँड पेबल इन अनदर कंट्री. ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स. का फॉल्स आहे? इंडियन बिल म्हणजे काय? विच इज ड्रॉन इन सेम कंट्री अँड पेबल इन सेम कंट्री. करेक्ट. तर तुम्ही काय करायचं? अनदर कंट्रीच्या खाली अंडरलाईन करा. हां, आणि अनदर कंट्रीच्या जागी, अनदरच्या जागी खाली बारीक अक्षरामध्ये लिहा सेम. हां, हे झालं त्याचं रिझन. वाचा काय लिहिलेलं आहे? इंडियन बिल इज वन विच इज ड्रॉन इन वन कंट्री अँड पेबल इन सेम कंट्री. हे त्याचं काय? रिझन आहे, राईट. ओके. नेक्स्ट, रिटायरमेंट ऑफ बिल मीन्स पेमेंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट. ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू. रिझन सांगा. रिझन तिथं काय सांगलेलं आहे? ट्रू असेल तरी रिझन सांगायचं आहे. असं नाही की ट्रू असेल तर रिझन सांगायची गरज नाही. ट्रू असेल तरी रिझन सांगायचं. रिटायरमेंट ऑफ बिल्स मीन्स पेमेंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट.
असं कसं लिहिता काहीतरी उगं थोडंफार एक पुढे 4-5 शब्द मागे पुढे ॲडजस्ट करून टाका तरच बरोबर येतं नसतं नाही. एकतरी सेमी इंग्लिश मी तर मराठी मिडियमचा आहो. सेमी इंग्लिश कोणी आहे का? सेमी इंग्लिश जिल्हा परिषद. अरे इंग्लिश रे. त्याचं म्हणणं आहे बिकॉज बिल इज हॉनर बिफोर ड्यू डेट. ओके हां. Retirement of bill means payment of the bill before due date. This statement is true. Why this statement is true? कोणतर हातवर करायला हा मुनकर असं केलीस ना. हां काय ड्रॉवी रिटायरमेंट ड्यू डेटच्या अगोदर पैसे देते बिकॉज ड्रॉवी हॉनर द बिल बिफोर ड्यू डेट. किंवा आणखी मग ड्रॉवरला पैशाची गरज होती तुम्ही त्यांना पाया पडत गेला. हां डिस्काउंट तर नाही. Retirement of bill means payment of the bill before due date. Yeah. अरे कोणतर सांगा की काहीतरी सांगा की रिटायरमेंट ऑफ बिल काय सांगितलेलं आहे. रिटायरमेंट ऑफ बिल मीन्स पेमेंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट. काहीतरी उगा थोडंफार तर सांगा. काय केदार. हां बरं ठीक आहे. अरे ओके चल काय हरकत नाही. एवढंच लिहून टाका. ड्रॉवी हॉनर द बिल बिफोर ड्यू डेट और ड्रॉवी मेक पेमेंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट. देअर फॉर रिटायरमेंट ऑफ बिल मीन्स पेमेंट ऑफ बिल बिफोर ड्यू डेट. ड्रॉवी ड्यू डेटच्या अगोदर पैसे देतो त्यामुळे त्याला काय म्हणतात रिटायरमेंट ऑफ बिल. ऑन ड्यू डेट दिला तर काय होते हॉनर आणि ड्यू डेटच्या नंतर दिला तर डिसऑनर. ओके ठीक आहे. नेक्स्ट ड्रॉवी कॅन ट्रान्सफर द ओनरशिप ऑफ बिल. False, because only owner can transfer the ownership of bill and drawer is the owner of the bill. Okay, कंसामध्ये समोर लिहा only owner can transfer the ownership of bill. Only owner can transfer the ownership of a bill. चेक करा काय सांगितलेलं आहे. ॲक्सेप्टन्स ऑफ बिल विदाउट मेकिंग एनी चेंज इन टर्म्स ऑफ बिल इज कॉल्ड ॲज क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. स्टेटमेंटचा आन्सर लिहा फॉल्स. स्टेटमेंटचा आन्सर लिहा फॉल्स. आन्सर लिहायचं बिकॉज ॲक्सेप्टन्स ऑफ बिल विदाउट मेकिंग एनी चेंजेस इज कॉल्ड ॲज नाही अरे विदाउट मेकिंग एनी चेंज म्हणलं ना. हां मग इथं आन्सर्स काय येईल जनरल ॲक्सेप्टन्स येईल. काय इथं काय दिलेलं आहे क्वालिफाईड दिलेलं आहे. चेक करा जनरल आणि क्वालिफाईडमधलं एकदम सिम्पल भाषेमध्ये अर्थ सांगून टाकतो. ठीक आहे. ड्रॉवर बिल तयार केला 50,000साठी. ड्रॉवर कितीचं बिल तयार केला 50,000 आणि ड्रॉवी जर ॲज इट इज 50,000चं बिल ॲक्सेप्ट केला तर ते कोणतं ॲक्सेप्ट असेल जनरल. समटाईम्स काय होते ड्रॉवर 50,000चं बिल तयार करते आणि ड्रॉवी 45,000चं ॲक्सेप्ट करते. मग अशा वेळेस त्या बिलाला काय म्हणायचं क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. आता इथं काय सांगितलेलं आहे चेक करा. ॲक्सेप्टन्स विदाउट मेकिंग एनी चेंज म्हणजे ड्रॉवर जसं तयार केला तसंच बिल ॲक्सेप्ट केला तर त्या बिलाला ॲक्च्युअलमध्ये काय म्हणतात जनरल. इथं काय सांगितलेलं आहे क्वालिफाईड म्हणजे स्टेटमेंट काय लिहिता फॉल्स. लिहून टाका त्याच्यासमोर फॉल्स आणि क्वालिफाईडच्या समोर लिहा. क्वालिफाईडच्या खाली अंडरलाईन करून लिहा जनरल. क्वालिफाईडच्या खाली अंडरलाईन करून लिहा जनरल. हां आता याचं कोणी रिझन सांगू शकतं का. क्वालिफाईड कट करून तुम्ही काय लिहिला जनरल लिहिला. बस आता ॲज इट इज वाचून टाका स्टेटमेंट काय वाजता. Acceptance of bill without making any changes in terms of the bill is called as general acceptance. बस एवढंच लिहायचं जास्त काही नाही. ठीक आहे. हां नेक्स्ट डिस्काउंटिंग इज डिवाइस टू कन्वर्ट द बिल इन टू द प्रेझेंट व्हॅल्यू. डिस्काउंटिंग इज अ डिवाइस टू कन्वर्ट द बिल इन टू द प्रेझेंट व्हॅल्यू. हे प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे काय चालू किंमत. बरं ठीक आहे. आणखी बरं अगोदर हे सांगा स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. Discounting is a device to convert the bill into the present value. Statement is true. Why this statement is true? Convert the bill in cash. कंसामध्ये समोर एक 4 शब्द सांगतो ते 4 शब्द लिहून टाका. Bank deducted discount and give present value. Bank deducted discount
बँक डिडक्टेड डिस्काउंट अँड गिव्ह प्रेझेंट व्हॅल्यू. एक्झाममध्ये कसं लिहायचं? डिस्काउंटिंग इज अ डिव्हाइस टू कन्वर्ट द बिल into the present value because bank deducted discount and give present value, right? Okay, बँक काय करते? डिस्काउंटची बिल अमाऊंट डिडक्ट करते आणि प्रेझेंट व्हॅल्यू देऊन टाकते. ओके, नेक्स्ट चेक करा. अ बिल ऑफ एक्सचेंज मस्ट बी प्रेझेंटेड टू द ॲक्सेप्टर ऑन द ड्यू डेट. ॲक्सेप्टर्स म्हणजे काय? ड्रॉवी बरोबर आहे. इथे काय सांगितलेलं आहे? अ बिल ऑफ एक्सचेंज मस्ट बी प्रेझेंटेड टू द ॲक्सेप्टर ऑन द ड्यू डेट, म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी बिल ड्रॉवीजवळ कंपल्सरी प्रेझेंट करावं लागतं का? लागतं ना. का प्रेझेंट करावं लागतात? पैसे वगैरे घेतलेले असतात ते तर झालंच रे, पण आपण त्याच्यावर बिल तयार केलं असतं, बरोबर आहे. त्या बिल्समध्ये काही टर्म्स अँड कंडिशन लिहिलं असतं. आज यांना माझ्याकडून वस्तू घ्यायला आहे आणि काही दिवसानंतर म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी पैसे देणार आहे. त्या बिलामध्ये आपण ते टर्म्स अँड कंडिशन लिहिले असतं, म्हणून त्यावेळेस आपल्याला बिल काय करावं लागतं? प्रेझेंट करावं लागते. स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू. कंसामध्ये लिहा ॲज पर द टर्म्स अँड कंडिशन्स. काय चालू आहे? अरे टाय फीस होऊन जायचं नसतं. हां चालू आहे. ते आहे तर सगळं आहे रे भाई, सध्या पोट पाणी त्याच्यावरच चालू. नेक्स्ट 7वा चेक करा. इफ अ बिल इज डिस्काउंटेड बाय होल्डर. अरे नीट लक्ष द्या. इफ अ बिल डिस्काउंटेड बाय होल्डर, होल्डर म्हणजे कोण? ड्रॉवर जर बिल डिस्काउंटेड केला, नो एंट्री पास इन द बुक्स वेन बिल इज हॉनर्ड ऑन द ड्यू डेट. आणि जर ते बिल हॉनर झालं तर त्याची एंट्री ड्रॉवरच्या पुस्तकात होत नाही. स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू, बिकॉज ट्रान्झॅक्शन इज मेड बिटवीन बँक अँड ड्रॉवी. अरे इंग्लिश वगैरे लिहून टाका. हां, बिकॉज ट्रान्झॅक्शन इज मेड बिटवीन बँक अँड ड्रॉवी. बिकॉज ट्रान्झॅक्शन इज मेड बिटवीन बँक अँड ड्रॉवी. तुमचं फर्स्ट इयर पहिलं वर्ष आहे. तुम्ही जर थोडं बहुत इंग्लिश लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स देऊन टाकतात. असं काय नाही, पुढच्या वर्षी मार देतात, घालून जोडतात पुढच्या वर्षापर्यंत. हां, नेक्स्ट नोटिंग चार्जेस आर टू बी बर्न बाय ड्रॉवर. नोटिंग चार्जेससाठी ड्रॉवर जिम्मेदार असतो. काय लिहिता? अरे नाही, स्टेटमेंट सांगा. फॉल्स. करेक्ट. हां, आता सांगा. नोटिंग चार्जेस आर टू बी बर्न बाय ड्रॉवर. स्टेटमेंट काय लिहिता? फॉल्स. आणि त्या ड्रॉवरच्या ठिकाणी कंसामध्ये लिहा खाली ड्रॉवी आणि रिझन ॲज इट इज तेच लिहून टाकायचं. रिझन काय लिहिता? नोटिंग चार्जेस आर टू बी बर्न बाय ड्रॉवी. समोर चेक करा काय सांगितलेलं आहे. इफ अ बिल इज ड्रॉन ऑन पेबल ऑन डिमांड. डिमांड जर बिल असेल, नो ग्रेस डेज आर अलाउड. ट्रू लिहा, समोर लिहा. नो स्पेसिफिक ड्युरेशन इन डिमांड बिल. डिमांड बिलाचा काही कालावधी नसतो. नो स्पेसिफिक ड्युरेशन इन केस ऑफ डिमांड बिल. फाइंड ऑड वन आउट. चेक करा. फाइंड ऑड वन आउट. अरे हां, देर आर 3 parties to a promissory note. फॉल्स. रिझन? देर आर 2 parties in promissory note. प्रॉमिसर आणि प्रॉमिसी. देर आर 2 parties in promissory note. असं एवढंच लिहा. नेक्स्ट डी. फाइंड ऑड वन. रिटेनिंग, डिस्काउंटिंग, एंडोर्सिंग, नोटिंग. बरं, रिटेनिंग म्हणजे काय? ॲक्सेप्ट करून बिल आपल्या जवळच ठेवणे. हां, डिस्काउंटिंग म्हणजे काय? बँकेला देणे. एंडोर्सिंग आणि लास्ट कोणतं? नोटिंग आहे. ह्याच्यापैकी तुमच्या डोळ्यामध्ये कोणतं खूपसूल आलं जास्त? ह्याला बघले की राग कोणतं ठेवलं? नोटिंग. टिकमार करा नोटिंग. कारण नीट लक्ष द्या, बिल नोटिंग करण्याचा अधिकार ड्रॉवरला असतो का?
नोटिंग चार्जेस पेड करण्याचा अधिकार ड्रॉवरला असते आणि वसूल करण्याचा अधिकार कोणाकडून असते? ड्रॉवीकडून. बिल नोटिंग करण्याचा अधिकार फक्त नोटरी पब्लिकला असते. राईट. ओके. नेक्स्ट, ट्रेड बिल, आफ्टर डेट बिल, अकोमोडेशन बिल, डिमांड बिल. करेक्ट आन्सर आहे सर डिमांड बिल. करेक्ट आन्सर आहे डिमांड बिल. पुस्तकीमध्ये काय का असणं करेक्ट आन्सर आहे डिमांड बिल. कसं काय डिमांड बिल? कारण ट्रेड बिल, आफ्टर डेट बिल आणि अकोमोडेशन बिलमध्ये स्पेसिफिक ड्युरेशन असते, 2 महिने, 3 महिने, 4 महिने. डिमांड बिलमध्ये ड्युरेशन राहत नाही. टिक मार्क करा डिमांड बिल. पुस्तकामध्ये जरी चूक दिलेला असेल तरी पुढच्या वर्षी ते व्यवस्थित करेक्ट छापून येईल. काय नाही. नेक्स्ट, नोटरी पब्लिक, ड्रॉवी, ड्रॉवर अँड पेई. कसं का नोटरी पब्लिक बिलाचा पार्टचा हिस्सा आहे ना बिल ऑफ एक्सचेंजचा? कुठं राहते बिल ऑफ एक्सचेंज? नोटरी पब्लिकवर तयार करता की ते 15-20 केस त्यांनाच ठोकून लागते तुमच्यावर. हां, ड्रॉवर ड्रॉवी पेईच असतात बिल ऑफ एक्सचेंजमध्ये. नोटरी पब्लिक राहते का? टिक मार्क करा नोटरी पब्लिकला. डिस्काउंटिंग चार्जेस, रिबेट, बँक चार्जेस आणि नोटिंग चार्जेस. कोणी सांगू शकतं की त्याचा आन्सर काय? डिस्काउंटिंग, बँक चार्जेस, नोटिंग चार्जेस, रिबेट, नोटिंग चार्जेस. टिक मार्क करा नोटिंग चार्जेस. कसं काय नोटिंग चार्जेस येलो? म्हणजे फक्त एक डिझॉनर झाल्यावरचा, बाकी सगळे हॉनरचे आहेत. बरं ठीक आहे. तिथं लक्षात राहते ना आपल्याला. फक्त अकाउंटचा पेपर दिवशीपासून लक्षात ठेवायचं. पेपर संपले की सगळं विसरून जायचं काय. हां. नेक्स्ट, स्टॅम्प, ॲक्सेप्टन्स, अमाऊंट, ड्राफ्ट. काय? हां, हे लई जणांना येणार गेले. हां, तुम्हाला काय वाटते मुलींना? ड्राफ्ट. मुलांना अमाऊंट किती जणांना वाटते? म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की स्टॅम्प, ॲक्सेप्टन्स, अमाऊंट आहेत हे 3 इन्क्लुडेड असतात ड्राफ्टमध्ये. राईट. त्यामुळं ऑर्डर कोणता आहे? ड्राफ्ट. मग ज्यानंच खाऊन पण मोठं केलं त्याला शेवटी हाकलून द्यावं लागलं तुम्ही. असं आहे की होय. नेक्स्ट, कंप्लीट द सेंटेन्स. देवाला पाया पडा की सोपं यावं, ऑप्शन राहणार. आणि हे जास्त करून जर स्वतः गॅरंटीड असेल तर लिहा. दुसऱ्याचं ऐकून हे लिहू नका. झालं तुम्हाला यायचं नाही गेलं तर लिहा. तुम्हाला जर 50% जरी चान्स असेल जे तुमच्या मनाला वाटते ते लिहून टाकायचं. करेक्ट. हां. मेकिंग द पेमेंट ऑफ बिल बिफोर ड्यू डेट ऑफ मॅच्युरिटी इन इज नोन ॲज ड्यू डेटच्या बिफोर अगोदर जर पैसे येत असतील तर त्याला काय म्हणायचं? रिटायरमेंट ऑफ बिल. लिहून टाकायचं तिथे रिटायरमेंट ऑफ बिल. रिटायरमेंट ऑफ बिल. नेक्स्ट, पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज ॲसेट्स. असा व्यक्ती की ज्याचे लायबिलिटीज जास्त आहेत ॲसेट्सपेक्षा. 11वीला शिकला होता आपण. इन्सॉलंट पर्सन. बरोबर. समजा तुमच्यावर प्रॉपर्टी आहे 5 रुपयाची आणि तुम्ही लोकांना देणं बाकी 500 रुपये. देऊ शकता का 5 रुपयेमधून 500 रुपये? नाही. या साईडला किडनी आहे, या साईडलाच राहते ना किडनी, इकडे राहते, इकडे दोन्हीकडे बी राहते की ड्युअल किडनी आहे आपलं. अशा व्यक्तीला काय म्हणायचं? इन्सॉलंट. राईट. नेक्स्ट, अमाऊंट ऑफ बिल, अमाऊंट दॅट कॅन नॉट बी पेड बाय ॲक्सेप्टर ऑन अकाउंट ऑफ हिज इन्सॉल्वन्सी इज नोन ॲज. नीट लक्ष द्या. अमाऊंट दॅट कॅन नॉट बी पेड, अशी अमाऊंट जी पेड केला जात नाही बाय ॲक्सेप्टर. बाय ॲक्सेप्टर म्हणजे कोण? ड्रॉवी. ड्रॉवी मार्फत जी अमाऊंट पेड केला जात नाही कोणत्या केसमध्ये? इन्सॉल्वन्सीच्या केसमध्ये. इज नोन ॲज. नीट लक्ष द्या तिथे काय सांगितलेलं आहे. अरे आपल्यासाठी बॅड डेप्ट्स आहे, त्याच्यासाठी काय? त्याच्यासाठी डेफिशियन्सी आहे. लिहून टाका डेफिशियन्सी. अरे ज्ञान सरळ बस की असं बस. अरे असं बस राहा. नसता मग व्हिडिओ पॉज करून मला थोडंसं ॲक्टिव्ह मोडमध्ये यावं लागेल. नेक्स्ट चेक करा. अ बिल्स ऑफ एक्सचेंज आफ्टर सर्टन पिरियड. अ बिल्स ऑफ एक्सचेंज आफ्टर सर्टन पिरियड इज नोन ॲज आफ्टर डेट बिल. आफ्टर डेट बिल लिहून टाका, त्याला स्टार मार्क करून टाका. आफ्टर डेट बिल. बिल्स ऑफ एक्सचेंजचं गणित किती मार्काला येते? 10 मार्काला येते. राईट. ड्राफ्ट यायचे चान्सेस यावर्षी आहेत 15.
टोटल 15 ते 17 मार्काला बिल्स ऑफ एक्सचेंज येणार, लक्षात ठेवायचं. ओके, 2 मार्काचे बाकी फिल इन द ब्लँक्स वगैरे मे बी येऊ शकतात. नेक्स्ट चेक करा. अ पर्सन हू ड्रॉज द बिल्स ऑफ एक्सचेंज इज नोन ॲज. असा व्यक्ती जो बिल तयार करतो, ड्रॉवर लिहून टाका तिथं, ड्रॉवर. अच्छा, 5वा राहिलेला आहे का? अच्छा ठीक आहे. हां, 5वा चेक करा. अ बिल विच इज ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड विथ व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. एक गोष्ट लक्षात घ्या, जर दोघांमध्ये काही वस्तूचं देवाणघेवाण झालं म्हणजेच मोबदला, कन्सिडरेशन यायला, बरोबर. जर कन्सिडरेशन असेल तर कोणतं बिल तयार होते? ट्रेड बिल. आणि कन्सिडरेशन नसेल तर अकोमोडेशन बिल. राईट, तिथे लिहून टाका ट्रेड बिल. नेक्स्ट, अ बिल हुज ड्यू डेट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ॲक्सेप्टन्स. असं बिल जे ॲक्सेप्ट केलेल्या दिवशीपासून बिलाची ड्यू डेट कॅल्क्युलेटर होते. आफ्टर साईट लिहून टाका तिथं, आफ्टर साईट. रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिझॉनर ऑफ बिल इज नोन ॲज. बिल डिझॉनर झाल्यानंतर जे काही घटना घडली ते रेकॉर्ड वगैरे करणे. नोटिंग कोण करते? नोटिंग नोटरी पब्लिक. कुठे चोरी वगैरे झाली, पोलीस वगैरे बघायला येतात, झाल्यावरच ना, का होण्याच्या अगोदर आलं तर कसं. आणि मग आल्यानंतर त्यांचं माणूस वगैरे चौकशी वगैरे करते, शहानिशा करते, आणि एक हवालदार डायरीमध्ये काहीतरी लिहून घेते. त्याला काय करणे म्हणतात? आहे नोटिंग नाही, पंचनामा करणे म्हणतात त्याला. पंचनामा करणे. पंचनामा म्हणजे काय काय झालेलं आहे, घटना काय काय घडली ते नमूद करणे. FIR आपल्याला जाऊन पोलीस स्टेशनमध्ये नोंदवावं लागते. चेक करा. जसं बिल डिझॉनर झाल्यानंतर ड्रॉवर गेला नोटरी पब्लिककडे. साहेब काय सांगावं, चांगला माणूस म्हणून भरोसा केला होतो ना, धोका दिला. जे त्याची आपभीती सांगायला कोण? ते ड्रॉवर. कोणाला? नोटरी पब्लिकला. ते नोटरी पब्लिकचे लिहून घ्यायला त्याला काय म्हणतात? नोटिंग करणे म्हणतात. हां, जाताना नसता नोटरी पब्लिकजवळ जाऊन हे करता नसता, असं काही करू नका. वेन ड्रॉवी ॲक्सेप्ट्स द बिल पेबल ॲट अ पर्टिक्युलर प्लेस ओनली इट इज नोन ॲज. अंडरलाईन करून लिहून टाका, एकदम मक्खन भाषेमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू प्लेस. क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू प्लेस. बरं, आता चेक करा. ड्रॉवर बिल तयार केला आणि ड्रॉवी ॲक्सेप्ट केला काहीच चेंज न करता, तर त्याला कोणतं ॲक्सेप्टन्स म्हणतात? जनरल. राईट. ड्रॉवर बिल तयार केला आणि ड्रॉवी त्या बिलामध्ये थोडंसं चेंज केलेलं आहे, नीट आहे का? आणि ड्रॉवी मला की मी बिलाचे जे बिल ज्या दिवशी मी तुला बिलाचे पैसे देणार आहोत ती जागा तू ज्या बिलामध्ये लिहिलास त्या जागेवर नाही देता, सपोज त्यानं बिलामध्ये लिहिलं आहे मुंबईमध्ये पैसे देणे, आणि ड्रॉवी काय केला? बिलाची जागा चेंज केला आणि त्यानं सांगला मी पुण्यामध्ये तुला पैसे देणार. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये त्या बिलाला म्हणतात, इथे चेक करा काय दिलेलं आहे, क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू प्लेस. ड्रॉवी काय केला? बिलाची जागा चेंज केला, तर मग त्याला काय म्हणतात? क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू प्लेस. ड्रॉवी जर बिलाची टाईम चेंज करत असेल, क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू टाईम. ड्रॉवी पेजचं नाव बदलून टाकलं, क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू पर्सन. राईट. किंवा मग नेक्स्ट 4 प्रकार असतात तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पेज नंबर सांगतो, टिक मार्क करून घ्या. पेज नंबर 254. पेज नंबर 254 वर दिलेला आहे. काय दिलेलं आहे ते चेक करा. वेन ड्रॉवी ॲक्सेप्ट्स द बिल subject to change in tenure of terms of bill is known as qualified acceptance as to time. वेळ वगैरे चेंज केला तर त्याला काय येणार? टाईम. त्यानंतर जागा चेंज केला तर काय येणार? प्लेस. आणि लास्ट काय दिलेला आहे? अमाऊंट पण चेंज करू शकतो का? तो करू शकतो, मग त्याला काय येणार? क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू अमाऊंट. आता क्वेश्चनमध्ये चेक करा, इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे. पेज नंबर 303 वर काय सांगितलेलं आहे? ड्रॉवी ॲक्सेप्ट्स द बिल पेबल ॲट अ पर्टिक्युलर प्लेस ओनली. फक्त याच ठिकाणी मी पहिल्याचे पैसे देणार, तर तिथं आन्सर काय लिहितो? क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ॲज टू प्लेस. नेक्स्ट, फीज चार्ज बाय बँक फॉर कॅन्सलेशन ऑफ बिल ऑन बिहाफ ऑफ होल्डर इज.
हां सॉरी कॅन्सलेशन म्हणलो का मी. कलेक्शन, बँक कलेक्शन बिलचे पैसे चार्ज केले कोणाकडून, होल्डर करून, तर त्याला काय म्हणतात, बँक चार्जेस. ओके, लिहून टाका तिथं बँक चार्जेस. बरं, बिल्स ऑफ एक्सचेंज ओरल असू शकते का? बिल्स ऑफ एक्सचेंज तोंडी असू शकते का? ते काय पार्टनरशिप डीड नाही, काय नाही, तोंडी असायला, लेखीमध्ये असायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ते एक असं रायटिंग इन्स्ट्रुमेंट आहे का, लेखी दस्तऐवज. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये काहीतरी ऑर्डर्स वगैरे असतात का, ह्या टाईमला ह्या वेळी पैसे वगैरे देणे. ठीक आहे, चेक करा. वन वर्ड सबस्टिट्यूट फर्स्ट. व्हॉट डू यू मीन बाय बिल्स ऑफ एक्सचेंज? एकदम सोपं बिल्स ऑफ एक्सचेंजची डेफिनेशन लिहून टाका समोर. इट इज अन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग इट इज अन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग. काय करा, लिहित असताना मे बी असं होऊ शकते की तुमच्या त्या पुस्तकीवर जागा पुरणार नाही, एवढं पेजवर लिहून टाकायचं. करेक्ट. मग घरी जाऊन जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल ते लिहू शकता. इट इज अन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग कंटेनिंग म्हणजे त्या दस्तऐवजामध्ये समाविष्ट असते. इट इज अन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग कंटेनिंग and unconditional order. It is an instrument in writing containing an unconditional order. नेक्स्ट चेक करा, क्वेश्चन चेक करा. व्हॉट आर डेज ऑफ ग्रेस? डेज ऑफ ग्रेस कसं काय देण्यात येतो, किंवा व्हॉट डेज ऑफ ग्रेस म्हणजे काय? 3 एक्स्ट्रा दिवसाचं टाईम देण्यात येते. मे बी जर काय पैशाची वगैरे अडचण असेल तर. कोणाला टाईम देण्यात येतो? ड्रॉवीला टाईम देण्यात येतो. राईट, तिथे लिहून टाका 3 एक्स्ट्रा डेज टू पेमेंट ऑफ द बिल. एक्स्ट्रा डेज टू पेमेंट ऑफ अ बिल. आता काय लिहिलं वाचा तुम्ही? 3 एक्स्ट्रा डेज टू पेमेंट ऑफ अ बिल. क्वेश्चन काय होतं वाचा? व्हॉट इज डेज ऑफ ग्रेस? बरोबर आहे ना? व्हॉट इज डेज ऑफ ग्रेस? वाचताना कसं वाचायचं? डेज ऑफ ग्रेस मीन्स 3 एक्स्ट्रा डेज टू पेमेंट ऑफ द बिल. 3 एक्स्ट्रा दिवस देण्याचे बिलाचे पैसे देण्यासाठी. ओके, हां. नेक्स्ट चेक करा, क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डू यू मीन बाय डिस्काउंटिंग ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज? बिल डिस्काउंट करणे म्हणजे काय? ड्यू डेटच्या अगोदर जर आपल्याला पैसे पाहिजे असतील तर आपण ते बिल कोणाला देता? बँकेला देता. आणि बँकेकडून काय घेता? पैसे. बरोबर आहे. तुम्ही जर लक्षात असेल तर बिल ऑफ एक्सचेंज हे एक चलनक्षम दस्तऐवज आहे. म्हणजे जसं चेक काम करते तसंच काम बिल्स करते का? बरोबर आहे. आणि मग हे असे जेव्हा दस्तऐवज तुम्ही बँकेला देता आणि बँकेकडून पैसे घेता, त्या स्पेसिफिक त्या कार्याला शब्द आहे एनकॅशमेंट. त्या कार्याला शब्द काय? एनकॅशमेंट. तुम्हाला इथे एवढंच आन्सर लिहायचं आहे, एनकॅशमेंट ऑफ बिल बिफोर ड्यू डेट. एनकॅशमेंट ऑफ बिल बिफोर ड्यू डेट. डिस्काउंटिंग ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज मीन्स एनकॅशमेंट ऑफ बिल बिफोर ड्यू डेट, म्हणजे बिल देऊन पैसे घेणे. हां, ऑडमध्ये 9 नाही रे, वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणायचं का? कन्वर्शन ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज इन टू द प्रेझेंट व्हॅल्यू. ओके, ते लिहिलं तरी चालते, काहीच प्रॉब्लेम आहे ना. आणि हे जे तुम्हाला आत्ता सांगितलं ना, एनकॅशमेंट ऑफ बिल बिफोर ड्यू डेट, हे जुन्या सिलेबसमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूटमधला आहे, जुन्या सिलेबस. ओके, हां. मला कुठे इंग्लिश येते रे भाई. हां, नेक्स्ट चेक करा. व्हॉट इज नोटिंग ऑफ द बिल? बिल नोटिंग करणे म्हणजे काय? डिझॉनर झालेला नोट करणे. आत्ताच आपण वाचला होता, कुठे दिला? चेक करा ते. रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिझॉनर बिल. कम्प्लीट द सेंटेन्समध्ये आठवं चेक करा. कम्प्लीट द सेंटेन्समध्ये आठवं चेक करा.
रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिझॉनर ऑफ बिल इज नोन ॲज नोटिंग. तिथं काय लिहून टाकायचं आहे तेच लिहून टाका. चला, रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिझॉनर ऑफ बिल इज नोन ॲज नोटिंग. बरं, नोटरी पब्लिक जे काम करायला आहे त्यांना काम कोणतं करायला आहे? रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिझॉनर. बरोबर आहे. आणि मग ते काम फुकट करायला का? चला बोलू नका बरं. पैसे घ्यायला त्यासाठी. कशाचे पैसे घ्यायला? नोटिंग चार्जेस पैसे घ्यायला. ठीक आहे, काय हरकत नाही. चेक करा. व्हॉट आर नोटिंग चार्जेस? कोण सांगू शकते? फीस चार्ज बाय नोटरी पब्लिक. फीस चार्ज बाय नोटरी पब्लिक. व्हेरी गुड, लिहून टाका. फीस चार्ज बाय नोटरी पब्लिक fees charged by notary public in case of honor bill or dishonor bill. In case of dishonor bill, fees charged by notary public in case of dishonor bill. What is the relationship between drawer and drawee? निब्बा निब्बी लिहायचं काय लिहिता? ड्रॉवर आणि ड्रॉवी मध्ये रिलेशनशिप काय असते? नाही नाही नाही, व्यवस्थित सांगा. ठीक आहे, म्हणू शकता सेलर परचेसर. सेलर परचेसर पण म्हणू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. किंवा आणखी काय म्हणू शकता? डेटर क्रेडिटर का क्रेडिटर डेटर? क्रेडिटर डेटर लिहून टाका. क्रेडिटर डेटर. डेटर क्रेडिटर लिहिल्या. रिझल्टच्या दिवशी 99 दिसते बरं ह्याच्यावर मार्क मेमोवर. काय नाही आणू? उलटं करून टाकायचं. आणि आता तुमचं एवढं बी काम करणार की सगळं आम्हीच करावं काय? त्यांचं म्हणणं असं आहे की सर ड्रॉवी आणि ड्रॉवर आलं तर कसं करावं? उलटं करून टाकायचं. डेटर क्रेडिटर लिहायचं. नेक्स्ट, हु इज पेई ऑफ द बिल? पेई म्हणजे कोण असतो? अ पर्सन टू हुम अमाऊंट ऑफ बिल इज पेबल. लिहून टाका. अ पर्सन टू हुम अमाऊंट ऑफ बिल इज पेबल. व्हेरी गुड. अ पर्सन टू हुम अमाऊंट ऑफ बिल इज पेबल. व्हॉट डू यू मीन बाय रिबेट? रिबेट म्हणजे काय? बिल ड्यू डेटच्या अगोदर, रिटायर होण्याच्या अगोदर किंवा ड्यू डेटच्या अगोदर जर ड्रॉईकडून पैसे येत असतील तर मग ड्रॉवरकडून एक सूट दिल्या जाते, लालच दिल्या जाते. बरोबर आहे. कोणाला? ड्रॉवीला. म्हणजे असं म्हणू शकता का की ड्रॉवी ड्यू डेटच्या अगोदर पैसे द्यावे म्हणून ड्रॉवरमार्फत ही सूट देण्यात येते. बरोबर. हा लिहून टाका. इट इज अ डिस्काउंट ऑर कन्सेशन. It is discount or concession given by drawer to drawee to honor the bill before due date. To honor the bill before due date. व्हॉट इज लिगल ड्यू डेट? ज्या दिवशी आपण बेकायदेशीर धंदा करत नाही किंवा बेकायदेशीर बिझनेस करत नाही त्या दिवसाला लिगल ड्यू डेट म्हणतात. व्हॉट इज लिगल ड्यू डेट? बरं, 1 जानेवारी, नीट लक्ष द्या, लय सोपं आहे. 1 जानेवारीपासून 3 महिने कोणती डेट येते? 1 जानेवारीपासून 3 महिने. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. 1 एप्रिल.
1 जानेवारीपासून 3 महिने 1 एप्रिल येते, ते 1 एप्रिल नॉमिनल ड्यू डेट असते, बरोबर आहे. आणि मग नॉमिनल ड्यू डेटमध्ये जेव्हा तुम्ही 3 दिवस ॲड करता, मग तेव्हा कोणती डेट येते? लीगल ड्यू डेट. म्हणजे नॉमिनल ड्यू डेटमध्ये 3 दिवस ॲड केल्यानंतर जी डेट येते त्याला लीगल ड्यू डेट असं म्हणतात का? बरोबर ना? आलिया. डेट विच अराइव्स after adding 3 days in nominal due date is called legal due date. नेक्स्ट, व्हॉट इज बिल्स पेबल ऑन डिमांड? बिल्स पेबल ऑन डिमांड म्हणजे काय, कोणी सांगू शकता का? एवढं माहिती आहे की त्याच्यामध्ये ड्युरेशन राहणार किंवा डेज ग्रेस राहणार, करेक्ट. लिहा त्याच्यामध्ये. डिमांड बिल मीन्स a bill in which no specific duration is mentioned. Whenever drawer demand drawee has to honor the bill. Whenever drawer demand, drawee has to honor the bill. Drawee has to honor the bill. बस अशा प्रकारे एवढंच आहेत. 1 आन्सर इन 1 सेंटेन्स. ओके. थोडं जर कन्सेप्ट क्लिअर केलात, चॅप्टर 2 ते 3 वेळेस वाचलात, तर ऑटोमॅटिक क्लिअर होऊन जातात सगळे डाऊट्स. ओके. नेक्स्ट चेक करा. डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स? फर्स्ट चेक करा. अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ कंडिशनल ऑर्डर. बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये काही कंडिशन वगैरे असतात का? अनकंडिशनल राहते. डिसॲग्री आत्ताच वर लिहिला होता ना, अनकंडिशनल ऑर्डर. नेक्स्ट चेक करा. द पार्टी विच इज ऑर्डर टू पे द अमाऊंट इज नोन ॲज पेई. पेईकडून पैसे पेड करण्याची जिम्मेदारी असते का? पेई पैसे देणं बाकी असते. अमाऊंट द पार्टी काय सांगितलं? द पार्टी विच इज ऑर्डर टू पे द अमाऊंट इज नोन ॲज ड्रॉवी. तिथं काय आलं पाहिजे? ड्रॉवी. आन्सर लिहा डिसॲग्री. तिथं जर असं जर आलं तर मग बरोबर येते, काय ॲग्री येते. द पार्टी टू हुम ऑर्डर टू पे द अमाऊंट ऑफ बिल इज नोन ॲज पे. तर तिथं आन्सर काय येते? ॲग्री. राईट. ओके. नेक्स्ट, द पर्सन इन हुज फेवर बिल इज एंडॉर्स इज नोन ॲज एंडॉर्स सी. ॲग्री. ज्याच्या व्यक्तीमध्ये बिल ट्रान्सफर करता त्याला एंडॉर्स सी म्हणतात. ॲग्री लिहून टाका. नेक्स्ट, रिबेट ऑर डिस्काउंट गिवन ऑन रिटायरिंग अ बिल इज अन इन्कम टू द ड्रॉवी. थोडंसं विचार करा बरं. बिल रिटायर होत असताना ड्रॉवरकडून जे रिबेट देण्यात येते, ती रिबेटची रक्कम ड्रॉवीसाठी इन्कम असते का? कारण त्याच्या अकाउंटचे CR लिहिता ना. ॲग्री लिहून टाका. अ बिल फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ डेटर. डेटर म्हणजे कोण? ड्रॉवी. डेटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून ते बिल्स पेबल असते का? असते. लिहून टाका ॲग्री. नेक्स्ट, इन केस ऑफ बिल ड्रॉन पेबल ऑन डिमांड नो ग्रेस डेज आर अलाउड. ग्रेस डेजमध्ये डिमांड बिलामध्ये ग्रेस डेज वगैरे काहीच नसते. ज्यावेळेस पैसे मागले त्यावेळेस द्यावं लागेल. राईट. काय लिहून टाकता मग? ॲग्री. नेक्स्ट, अ बिल इज रिक्वायर्ड टू बी ॲक्सेप्टेड बाय ड्रॉवर. डिसॲग्री. ड्रॉवरकडून कसं होईल? अ बिल ऑफ एक्सचेंज नीड नॉट टू बी डेटेड. अ बिल ऑफ एक्सचेंज नीड नॉट टू बी डेटेड. बिल ऑफ एक्सचेंजवर डेट वगैरे लिहायची काही गरज नाही.
डिसॲग्री. योगेश काय चालू आहे बडा तुझं तेव्हापासून, बोलणं कमी कर जरासं. नेक्स्ट, अ बिल बिफोर ॲक्सेप्टन्स इज कॉल्ड प्रॉमिसरी नोट. बिल ॲक्सेप्टन्सच्या अगोदर त्याला ड्राफ्ट म्हणतात. डिसॲग्री लिहून टाका. रिन्युअल इज अ रिक्वेस्ट बाय ड्रॉवी टू एक्सटेंड द क्रेडिट पिरियड ऑफ द बिल. ॲग्री ऑर डिसॲग्री? ॲग्री. आणि हे जे रिन्युअलचं दिलेलं आहे ना, हे तुम्ही व्हॉट इज रिन्युअल ऑफ बिल जेव्हा आलं तेव्हा हे ॲज इट इज छापू शकता. ओके ठीक आहे. नेक्स्ट काय, कॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेशन्स ओके. बरं, कॅल्क्युलेशन्सच्या अगोदर आपण काय करूया, हे जे कम्प्लीट द टेबल आहे, कम्प्लीट द टेबल क्लिअर करून टाकूयात, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन्स निवांत करूयात. ओके, कम्प्लीट द टेबलमध्ये चेक करा. वर्किंग नोटचं एक पेज घ्या, डेट्स कॅल्क्युलेट करावं लागतील तुम्हाला. चेक करा. फर्स्ट डेट ऑफ ड्रॉविंग किती दिलेली आहे, 1 जानेवारी 2019. ॲक्सेप्टन्स किती आहे, 1 फेब्रुवारी 2019. 60 डेज आफ्टर साईट म्हणलेला आहे, राईट. काय काय काय, अरे कम्प्लीट द टेबल वर आहे, वरचं चालू आहे. 19 आहे ना, पेज नंबर 305 वर वरच्या साईडला. मी काय सांगितलं, अरे हां ठीक आहे, चला व्हिडिओमध्ये बघून घ्यानंतर कळून जाईल. हां, त्या बहाण्याने व्हिडिओ तर बघाल तुम्ही बघा. हां, 30 जानेवारी 2019ला बिल तयार झालेलं आहे. ॲक्सेप्टन्स कधी आहे, 1 फेब्रुवारी 2019. आफ्टर डेट मिळाला म्हणजे किती तारखेपासून कॅल्क्युलेट करावं लागेल, 30 जानेवारीपासून. चला मोजा आता, 30 जानेवारीपासून 60 दिवस. किती आहे, 4 एप्रिल, 2 एप्रिल. आमचं मार्च चालू आहे, तुम्ही एप्रिलमध्ये कसं गेले हो, येडे करता काय. मार्च येते माझं काय शर्माचं मार्च येऊ लागले तर जिनियस बॅचमध्ये बसते. एप्रिल येते शर्मा, मजाक करायला मी. जानेवारी महिना संपला ना रे, हिंग. हां चेक करा, 3 एप्रिल लिहिलं का. हां, सर्वात पहिले तुम्ही किती तारीख लिहिलं आपल्या मेथडनुसार, 30 जानेवारी 2019. त्याच्यामध्ये किती दिवस ॲड केला, 60. करेक्ट. 60 ॲड केल्यानंतर किती झाले, 90. 90मधून किती दिवस मायनस केला, 31. तर जानेवारीचे 30 दिवस मायनस करतात, तसं करणार का बरं, 31 दिवस तसं तर करणार का उगा. 3 एप्रिल 2019 आलेला, राईट. ओके, नेक्स्ट 17/8/2019ला तयार झालं. 21/8/2019ला ॲक्सेप्ट. आफ्टर साईट आहे, आफ्टर साईट म्हणजे मोजा तुमच्या पद्धतीनुसार किती आहे. चोवीस नोव्हेंबरला पब्लिक हॉलिडे वाटते की नाही, की किती आले, 24/11/2019. नेक्स्ट 23/12/2019 पासून आफ्टर डेट 1 महिना, 23 डिसेंबर 2019 पासून 1 महिना. 25 जानेवारी 2000 किती, 20. ओके. नेक्स्ट 28/1/2019 पासून 1 महिना. 28/1/2019 लिहा, मग त्याच्यामध्ये 1 ॲड करा. किती, 3 मार्च. डेज सांगितलं नाही तुला, डायरेक्ट मंथ.
बरं तिथं एक छोटीशी प्रिंट मिस्टेक आहे ओय. तिथं 28/1/19ला डेट ऑफ ड्रॉइंग दिलेली आहे. हां डेट ऑफ ॲक्सेप्टन्स 28/1/20 लिहिलेलं आहे ना, त्याला 19 करा. 28/1/2019 करा तिथं 19 राईट. आता चेक करा 28 जानेवारीपासून करेक्ट एक महिना 28 फेब्रुवारी. 28 जानेवारीपासून एक महिना किती 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारीच्या नंतर 29 फेब्रुवारी असते का 2019मध्ये नसते. मग आता डायरेक्ट कोणत्या तारखेपासून मोजायचं आहे. 28 संपलं ना. हां 1 2 3 मार्च राईट. हां आपण थोडंसं चेंज केलं नीट लक्षात घ्या. डेट ऑफ ड्रॉविंग 28/1/19 आहे आणि डेट ऑफ ॲक्सेप्टन्स पण आपण किती केलं 28/1/19. आता नीट चेक करा 28/1/2020 पासून एक महिना कॅल्क्युलेट करा. 28/1/2020 पासून एक महिना कॅल्क्युलेट करा. आता किती येते 2 मार्च. कन्फ्युजन दूर झालं. हां ठीक. नेक्स्ट 30/6/2019 2/7/2019 45 दिवस आफ्टर डेट. 30 जूनपासून 45 दिवस. पक्क 16 ऑगस्ट 17 ऑगस्ट लिहिले भीती वाटते बरं, कारण असं वाटतं की चुकलेलं आहे डेटमध्ये. जुलैमध्ये 31 दिवस घेतला ना. जुलैमध्ये 31 दिवस घ्या. किती 17 ऑगस्ट. चला भाई और बहनों आगे बढ़ो. 3 जानेवारी 2020 पासून 20ला तयार झालेला कोणत्या बिलाचा प्रकार चेक करा. आफ्टर डेट आहे म्हणजे 3 जानेवारीपासून मोजावं लागेल. चेक करा 3 जानेवारी 2020 पासून 45 दिवस. नाही 2 ड्यू डेट कॅल्क्युलेट करायचे आता. एक नॉमिनल आणि दुसरा लिगल. नॉमिनल किती येईल 17 मार्च नाही आहे माय 17 फेब्रुवारी येईल का. 17 फेब्रुवारी 2020 कोणती डेट आली नॉमिनल आणि लिगल किती आली 20 फेब्रुवारी. ओके हे कॅल्क्युलेट करू शकता. आता समोरचे काय सांगायची गरज नाही तुम्हाला, हुशार आहात तुम्ही. ओके फक्त एका ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे. चेक करा जे सेकंड डेट आहे 9 एप्रिल 2019 डेट ऑफ ड्रॉविंग आहे राईट. डेट ऑफ ॲक्सेप्टन्स किती आहे 12 एप्रिल 2000 त्याला 19 करा. तोपर्यंत राहत्या की नाही की अरे म्हणजे इथं कुठं राहत्या. हां तुमचं लग्न बार लेकडं बार मी तुम्ही पण परेशान होऊन जाता. हां इथं काय. नेक्स्ट 23 नोव्हेंबर 19 त्याच्या खाली पण तिथं 29 दिलेलं आहे का त्याला पण 19 करून टाका. ओके नेक्स्ट स्पेसिफिन ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज आहे. त्याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट आहेत टिकमार्क करून घ्या. स्पेसिफिन नंबर 3, 4 आणि 5. स्पेसिफिन नंबर 3, 4 आणि 5. स्पेसिफिन नंबर 3, 4 आणि 5. अबे फॉर्मॅट बे बिल्स ऑफ एक्सचेंजचे. कॅल्क्युलेशन्स चला वही ओपन करा. आपले रेग्युलर ट्युशनची वही ओपन करा. कॅल्क्युलेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. वही आणलं नाही की पेजेस आणला असेल ना बरोबर. हां वही आणा का म्हणले की आणा काय गणित करून आणा म्हणले की हां चला चेक करा फास्ट. कॅल्क्युलेशन्स देवाला पाया पडा.
एक वेळेस नाही 2 वेळेस पाय पडा की हे कॅल्क्युलेशनचं एक्झामला येऊ नये. हे जर कॅल्क्युलेशनचं आला मेल्या A to Z लाईन लावून नुसतं नाही, जवळपास महाराष्ट्रातील 90% पोरं मरतात. असं कॅल्क्युलेशन येऊ नये. ज्याला ते काय म्हणतात ते वैदिक मॅथ वगैरे येते, मोठेच्या मोठे 750 गुणिले 850 हे असं एका झटक्यात करतात ना, काहीतरी हातवारे वगैरे करून ते हे त्यांनीच सॉल्व करू शकतात. ॲबॅकस वगैरे सर्वसाधारण आपल्यासारखं तर नाहीच. आपल्यासारखं त्या सरांना जे सर राहते ना पेपर हॉल सेंटरवर, सर थोडं मोबाईल द्या कॅल्क्युलेशन करायचं नाही. माय शपथ तसं मल्ल्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही बघा, हां तुम्ही बघा ना, गणेश ड्रॉज अ बिल फॉर रुपीज 40,260. बिल किती तयार केला? 40,260 फॉर 50 days. ही डिस्काउंटेड द बिल विथ बँक ऑफ इंडिया 50%. किती तारखेला तयार केलं ते? 15 जानेवारीला. राईट. किती महिन्याचं बिल आहे? 50 दिवसाचं. राईट. तर डिस्काउंट कॅल्क्युलेट करा. चला लिहा. डिस्काउंट कॅल्क्युलेट करायसाठी काय काय पाहिजे? 40,260 गुणिले 50 भागिले 100. 40,260 गुणिले 50 भागिले 100 गुणिले 50. 40,260 गुणिले 15 भागिले 100. असंच सांगलं ना. हां लक्षात आलं, मिस्टेक लक्षात झाली. 40,260 गुणिले 15 भागिले 100 गुणिले 50 भागिले 366. लीप इयर आहे. चला आता 5-10 मिनिट लागेल तेवढं वेळ घ्या, कॅल्क्युलेट करून दाखवा. झालं. 40,260 गुणिले 15% कॅल्क्युलेट करायचं आहे ना. शून्य शून्य कटलं. 366 वाढ बघला तिथं. ये बटा ये म्हणाला आहे. आलं की धन मारच आहे, आता सोडायचंच नाही. हा बघ एवढं कॅल्क्युलेशन केलं मी. कोणत्या पद्धतीने यायच ना, कॅल्क्युलेटर पाहिजे, याच्याशिवाय जमतच नाही हे सगळं. सोडून टाका त्याला. आमच्या गोळंबकर शाळेचं एक ब्रीद वाक्य होतं, केल्याने होत आहे रायदर केलीची पाहिजे. आमचे वाघमारे सर काय म्हणावं, करून होत नसेल न केलेलंच बरं म्हणा. सोडून टाका आता. काय काय 25,000 नाही, 700 नाही. ते काय की वेगळं सवलाला आहे बघा, मी करून बघितलो आत्ताच. 825 का 725 असं काहीतरी येते. 825. हां 825 येते ते पण नुसतं आहे ना. 824 पॉईंट काही येते, त्याला राऊंड ऑफ करावं लागते. नाही तुम्ही आता मोबाईलवर करून पहा कसं आहे ना. बघूच करा, मोबाईलवर करा. काढा आपले डिव्हाइस काढा. अरे म्हणजे सरांना जेव्हा तुम्ही मोबाईल मागता की नाही, एकच कॅल्क्युलेशन राहतं. केल्याबरोबर सर 1 मिनिटासाठी मोबाईल द्या म्हणा सरांना. तिथे देतेच बरोबर पाप. अरे झाम्या सरचं मोबाईल मला ना मी कसं ठेवणार बे. अरे तुझं मागा 825 आले का चेक करा. तुझं कॅल्क्युलेशनमध्ये चुकलं असतो. अरे मोबाईलवर पण जमणार का, मजाक करा दिल्ली करा. हां मोबाईलवरच म्हणायलो मी, मोबाईलवर जमायला पाहिजे ॲटलिस्ट. हजार जमणार तर जमणार. ठीक आहे सोडा. हां चला नेक्स्ट शेफालीचं कॅल्क्युलेट करा. आयची एक छोटीशी टेक्निक आहे, फळ्यावर सांगतो तुम्हाला. शेफाली ट्रेडर्स ड्रू अ बिल ऑन माया फॉर 30,000 ऑन 1 October पेबल आफ्टर 3 months. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट इन द फॉलोइंग केसेस. ओके चला, काही जण काय करा त्याच्यावर 3 महिन्याचे डिस्काउंट काढा, काही जण 2 आणि काही जण 1 महिन्याचं कॅल्क्युलेट करा. $30,000 वर 12% 3 महिन्यासाठी किती आले? 900. आणि मग 2 महिन्यासाठी किती येते? पक्क ना? 900, 600, 300.
900, 600, 300. चला नेक्स्ट चेक करा. विना हू हॅड ॲक्सेप्टेड सुधास बिल फॉर 28,000 डिक्लेअर्ड बँकरप्ट ओनली 35 पैसे इन रुपी. हे परवा एक्झामला टाकलं होतं. हां असू द्या, इग्नोर करा. नितीन रिन्यू हिज ॲक्सेप्टन्स फॉर 72,000 बाय पेईंग 22,000 इन कॅश. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ न्यू बिल. चला न्यू बिलची अमाऊंट कॅल्क्युलेट करून दाखवा. 72,000 पार्ट पेमेंट किती दिला त्यानं? 22 म्हणजे राहिले किती? 50,000वर 18% 4 महिन्यासाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. 3,000 न्यू बिल कसं व्हायला? बॅलन्स प्लस इंटरेस्ट म्हणजे टोटल न्यू बिल किती दिसतोय? 53,000, 53,000. बरे कॅल्क्युलेशन सगळ्याला जमायली. मी फक्त एक वेळेस सांगतो की एक्झाममध्ये कसं प्रेझेंट वगैरे करायचं, कोणती इन्फॉर्मेशन लिहायचं, राईट? ओके नेक्स्ट 5th. निशास ॲक्सेप्टन्स फॉर रुपीज 16,850 सेंड टू बँक फॉर कलेक्शन. निशाचं 16,850 बिल बँकेला कलेक्शनसाठी पाठवला. वॉज हॉनर्ड. ते बिल काय झालं? हॉनर्ड. बँक चार्जेस डेबिटेड 125. फाइंड आउट द ॲक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड बाय ड्रॉवर. आलेल्या अमाऊंटमधून हे लेस करून टाकायचं. किती राहतात? 16,725. 16,725. कारण ड्रॉवी किती अमाऊंट देते? 16,850. पण आपण स्वतःहून किती रुपये खर्च केला? 125. लास्ट चेक करा. अ बिल ऑफ रुपीज 16,000 वॉज ड्रॉन बाय केशव ऑन गोपाल. किती हजारचं बिल तयार झालेलं आहे केशववर? 16,000चं ऑन गोपाल 12 जून 2019. कोणती ड्यू डेट म्हणाले रे? व्हॉट विल बी द ड्यू डेट इफ सडन हॉलिडे इफ ऑल ऑफ सडन द लिगल ड्यू डेट इज डिक्लेअर्ड एमर्जन्सी हॉलिडे. म्हणजे एक दिवस नंतर घ्यायचं ना. चला अगोदर काय करायचं? 12 जूनपासून 2 महिने, जुलै ऑगस्ट. 15 ऑगस्टला सडन हॉलिडे. अरे थांबा, थोडं थांबा, गडबड कर नका. अरे थांबा की बे. नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. 12 जूनपासून 2 महिने 15 ऑगस्ट आले. 15 ऑगस्ट कोणती पब्लिक हॉलिडे आहे. म्हणजे लिगल ड्यू डेट किती असेल? 14 ऑगस्ट. लिगल ड्यू डेटच्या दिवशी एमर्जन्सी हॉलिडे डिक्लेअर केलेला आहे. 14लाच बंद असेल तर मग एक दिवस समोर ढकलते. समोर जर ऑलरेडी सुट्टी असते मग कधी जावं लागेल? काय मजाक करायला काय? 16 ऑगस्ट लिहून टाका. 16 ऑगस्ट 2019. तर अशा प्रकारे लडखडत का होईना बिल्स ऑफ एक्सचेंज सगळे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झालेले आहेत. चॅप्टर परफेक्ट असेल तर होऊन जाते, काय प्रॉब्लेम नाही. आता मला टेन्शन व्हायला मी या दुसऱ्या बॅचला डिझोल्युशन तर